नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आपण स्वामींकडे एखादी इच्छा मनापासून मागतो आणि लगेच ती इच्छा पूर्ण व्हावी अशी अपेक्षा ठेवतो. पण स्वामींच्या कार्यपद्धतीमध्ये केवळ इच्छा पूर्ण करणे एवढेच उद्दिष्ट नसते. भक्ताला जे हवे आहे ते मिळाल्यानंतर त्याचे आयुष्य कसे असेल, त्याची मनस्थिती कशी असेल आणि त्या इच्छेचा त्याच्या आध्यात्मिक प्रवासावर काय परिणाम होईल यालाही महत्त्व असते. म्हणूनच इच्छा पूर्ण होण्याआधी स्वामी भक्ताकडून काही गोष्टी करून घेतात. भक्ताला त्याची जाणीव अनेकदा नंतर होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेणार आहोत की आपली इच्छा पूर्ण करण्याआधी स्वामी आपल्याकडून काय करून घेतात. इच्छा पूर्ण करण्याआधी स्वामी सर्वप्रथम भक्ताकडून त्याच्या जीवनातील कर्मशुद्धीची प्रक्रिया करून घेतात. प्रारब्धाचा भार हलका करतात. काही वेळा जुन्या अडचणी समोर येतात, काही गोष्टींचा शेवट होतो किंवा काही परिस्थितींचा सामना करावा लागतो. यामधून भक्ताच्या जीवनातील अडथळ्यांचा भार कमी होण्यास सुरुवात होते. स्वामी भक्ताला योग्य कर्म करण्याची प्रेरणा देतात, चुकीच्या सवयींपासून दूर करतात आणि आवश्यक त्या गोष्टी सुधारून घेतात. कारण भक्ताला जे मिळणार आहे त्यासाठी त्याचे जीवनही तयार असणे आवश्यक असते. म्हणूनच इच्छा पूर्ण करण्याआधी स्वामी भक्ताकडून कर्माची शुद्धी करून घेतात आणि प्रारब्धाचा भार हलका करतात. भक्ताची पात्रता आणि क्षमता तयार करून घेणे. एखादी मोठी इच्छा पूर्ण झाली पण ती सांभाळण्याची क्षमता नसेल तर त्या इच्छेचा फायदा भक्ताला होणार नाही. म्हणूनच स्वामी भक्ताकडून आधी त्याची पात्रता आणि क्षमता तयार करून घेतात. पैसा हवा असेल तर त्याचा योग्य वापर करण्याची समज निर्माण करून घेतात. मोठी जबाबदारी मिळणार असेल तर निर्णय क्षमता आणि शिस्त विकसित करून घेतात. एखादे नाते मिळणार असेल तर ते टिकवण्यासाठी आवश्यक परिपक्वता निर्माण करून घेतात. यासाठी स्वामी भक्ताच्या आयुष्यामध्ये विविध अनुभव आणतात आणि त्यातून त्याला शिकवतात. म्हणजेच इच्छा मिळण्याआधीच ती इच्छा सांभाळण्याची ताकद स्वामी भक्तामध्ये तयार करून घेतात. श्रद्धा आणि सबुरी निर्माण करून घेणे. इच्छा मागितल्यानंतर ती लगेच पूर्ण झाली नाही की भक्ताच्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण होते. अशा वेळेला स्वामी भक्तामध्ये श्रद्धा आणि सबुरी निर्माण करतात, संयम शिकवतात. परिस्थितीला वेळ लागत असला तरी भक्ताने प्रयत्न सोडू नयेत, नामस्मरण सोडू नये आणि विश्वासही सोडू नये अशी अवस्था ते तयार करून घेतात. कारण प्रत्येक गोष्ट ही आपल्या ठरलेल्या वेळेनुसार घडत नाही. त्यामुळे प्रतीक्षेच्या या काळामध्ये स्वामी आपल्याला आतून मजबूत करून घेत असतात. एखादे काम उशिरा होत असेल, अडथळे येत असेल किंवा परिस्थिती आपल्या मनासारखी नसेल तरी घाई न करता योग्य वेळेची वाट पाहण्याची सवय स्वामी लावतात. कारण फक्त इच्छा मागणे पुरेसे नसते, ती पूर्ण होईपर्यंत मन स्थिर ठेवणेही महत्त्वाचे असते. श्रद्धा म्हणजे स्वामींवरचा विश्वास आणि सबुरी म्हणजे योग्य वेळेपर्यंत तो विश्वास टिकवणे. स्वामी भक्तांमध्ये हे दोन्ही गुण घडवतात. स्वामी भक्ताच्या अहंकाराचा नाश करतात आणि पूर्ण शरणागती घडवतात. आपली इच्छा पूर्ण व्हावी असे वाटताना अनेकदा मनामध्ये एक हट्ट असतो की मला हेच हवे आणि माझ्या मनाप्रमाणेच हवे. स्वामी इच्छा पूर्ण करण्याआधी भक्ताकडून हा हट्ट आणि अहंकार कमी करून घेतात. परिस्थिती आपल्या नियंत्रणात नाही हे अनुभवातून समजावतात. स्वतःच्या प्रयत्नांची मर्यादा जाणवून देतात आणि शेवटी परिणाम स्वामींच्या चरणी सोपवण्याची भावना निर्माण करून घेतात. हळूहळू हट्ट कमी होऊन शरणागती निर्माण होते. स्वामींकडे प्रार्थना करताना स्वतःच्या इच्छेपेक्षा स्वामींच्या निर्णयावर विश्वास ठेवण्याची अवस्था तयार होते. याचा अर्थ सर्व प्रयत्न सोडून देणे नसते, उलट स्वतःचे कर्तव्य पूर्ण करून परिणाम स्वामींच्या चरणी सोपवणे म्हणजे शरणागती. अहंकार कमी झाला की इच्छाही हट्ट राहत नाही, ती प्रार्थना बनते. मला हेच द्या, यापेक्षा माझ्यासाठी योग्य असेल ते द्या अशी भावना निर्माण होते. म्हणजेच इच्छा पूर्ण होण्याआधी स्वामी भक्ताला संपूर्ण शरणागती शिकवतात. आपल्याला एखादी गोष्ट खूप हवी असते पण ती खरंच आपल्या हिताची आहे का याचा आपण विचार करत नाही. म्हणूनच स्वामी इच्छा पूर्ण करण्याआधी आपल्याला स्वतःच्या इच्छेकडे नव्या दृष्टीने पाहायला शिकवतात. ज्या गोष्टीसाठी आपण हट्ट करत असतो त्यामध्ये अडथळे येऊ शकतात किंवा परिस्थिती अचानक बदलू शकते. अशा वेळेला स्वामी भक्ताला थांबून विचार करण्याची संधी देतात. कधी एखादी चुकीची व्यक्ती दूर होते, कधी एखादा निर्णय बदलतो तर कधी दुसरा चांगला मार्ग समोर येतो. यातून भक्ताला कळते की आपल्याला हवी असलेली प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी योग्य असेलच असे नाही. सुरुवातीला हा बदल त्रासदायक वाटतो पण नंतर त्यातून आपल्यासाठी अधिक योग्य पर्याय समोर येऊ शकतो. म्हणजे स्वामी प्रत्येक इच्छा तशीच पूर्ण करून घेत नाहीत, त्या इच्छेमागचे खरे कारण समजून घ्यायला शिकवतात. योग्य काय आहे हे ओळखायला लावतात. त्यामुळे इच्छा पूर्ण होण्याआधी मनातील गोंधळ दूर होतो
आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता तयार होते. आपल्याला एखादी गोष्ट लगेच हवी असते, पण त्या इच्छेसाठी आवश्यक असलेली परिस्थिती अजून तयार झालेली नसते, योग्य व्यक्ती भेटलेली नसते, योग्य संधी आलेली नसते किंवा आवश्यक साधने उपलब्ध नसतात. अशा वेळेला इच्छा उशिरा पूर्ण होते. पण त्या मधल्या काळामध्ये अनेक गोष्टी एकत्र जुळत असतात. त्या काळामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी घडायच्या असतात. कधी अचानक एखादी व्यक्ती मदतीला येते किंवा अनपेक्षित संधी समोर येते. त्या क्षणी लक्षात येते की आधीचा उशीर हा व्यर्थ नव्हता. स्वामी भक्ताकडून मधल्या काळामध्ये आवश्यक ती तयारी करून घेतात आणि योग्य वेळ येईपर्यंत थांबून ठेवतात. इच्छा उशिरा पूर्ण होते, पण योग्य वेळी मिळण्यासाठी ही जुळवाजुळव करून घेतली जाते. इच्छा पूर्ण करण्याआधी स्वामी भक्ताला नामस्मरणाची सवय लावतात आणि त्याची गोडी निर्माण करून घेतात. सुरुवातीला भक्त एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून स्वामींच्या नावाचा जप करतो, पण हळूहळू नामस्मरण स्वतःच आनंद देऊ लागते. मनातले अनावश्यक विचार कमी होतात, चिडचिड कमी होते आणि परिस्थितीकडे पाहण्याची दृष्टी बदलते. स्वामी भक्ताकडून नियमित नामस्मरण, सेवा आणि आत्मपरीक्षण करून घेतात. इच्छा पूर्ण झाली तरी भक्ती टिकून राहावी यासाठी स्वामी भक्ताची तयारी करून घेतात. स्वामींकडे केलेली प्रार्थना लगेच पूर्ण झाली नाही म्हणून ती नाकारली गेली असे समजू नका. कदाचित इच्छा पूर्ण करण्याआधी स्वामी आपल्या आयुष्यामध्ये आवश्यक बदल करून घेत असतील. कर्मशुद्धी, पात्रता, श्रद्धा, शरणागती, योग्य वेळ आणि नामस्मरण या सगळ्यांमधून स्वामी आपल्याला इच्छेसाठी तयार करून घेतात. आपल्याला फक्त इच्छा दिसते, पण स्वामींना तिच्यापर्यंत पोहोचण्याचा संपूर्ण मार्ग माहिती असतो. म्हणूनच इच्छा पूर्ण होण्यास उशीर झाला तर स्वामी माझे ऐकत नाहीत असे न समजता स्वामी माझ्याकडून काहीतरी आवश्यक करून घेत आहेत असा विचार करा. इच्छा पूर्ण होत नाही म्हणून घाई, निराशा किंवा नकारात्मक विचार करू नका. नामस्मरण आणि स्वामींची सेवा सुरू ठेवा. योग्य ते प्रयत्न करत राहा आणि आपल्या चुका सुधारत राहा. कधी तुम्हाला हवे असलेले मिळेल, कधी त्यापेक्षा चांगले मिळेल आणि कधी एखादी गोष्ट न मिळणेही तुमच्यासाठी योग्य ठरेल. म्हणूनच स्वामींकडे इच्छा मागताना हट्टापेक्षा विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, स्वामी जेव्हा इच्छा पूर्ण करतात तेव्हा फक्त इच्छा पूर्ण करून थांबत नाहीत. ती इच्छा आपल्या जीवनासाठी कशी योग्य ठरेल अशी संपूर्ण तयारीही करून घेतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.